मंडळी नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे, राहणार हिवरा दरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आज माझ्या शेतामध्ये चंदन शिवे सर आलेले आहेत, कृषी अधिकारी, आणि त्याच्यानंतर आहे योगेश भाऊ भाल तिलक, अकोला जिल्ह्यातून आलेले आहे. तर जाणून घेऊ एकंदरीत या तुरी पिकाबद्दल त्यांना काय वाटते. ते तूर आहे सरांची 6.111. हिच्यामध्ये तोरंब्याचं प्रमाण जास्त आहे, फुलाची संख्येचं प्रमाण जास्त आहे आणि मर रोगात सहनशील आहे आणि धुवारीचा याचा असर याच्यावर होत नाही. प्रभावशाली जात आहे, एक नंबर आवडलेली आहे. जात अजून बरीच फुटाची राहिलेली आहे. जातीमध्ये विशेषतः म्हणजे 6 दाणे, 7 दाणे, 5 दाणे अशी शेंग आहे आणि ब्रांचिंग जास्त आहे. आणि सरांनी हे SRT पद्धतीने लावलेली आहे आणि सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. धन्यवाद. शेतीचं व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे, कुठेही तण आढळलेलं नाही आहे. त्याच्यानंतर SRT पद्धतीनं बेड हा ब्रेक केला जात नाही. त्याच्यामुळं तिथं जे जीवाणू तयार झालेले आहेत त्याचे फायदे आपल्या जो पीक आहे, कुठलंही पीक असो, तूर असो, कापूस असो, त्याचा फायदा जास्तच होतो. कारण की सेंद्रिय कर्ब जे पल्ला जातो, जे जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी आहे, तुरीमुळे ह्याचा पाला जो खाली पल्ल्याला आहे, हा दिसतो पाला, हा जो पाला पल्ल्याला आहे आणि सेंद्रिय कर्ब. आता इथं जर जमिनीचा वास घेतला तर हे जमिनीचा ओलसर वेगळी वास येतो आणि इकडची जमिनीचं कोरडा येतो. म्हणून सेंद्रिय कर्ब तयार करण्यासाठी हे पद्धत उपयोगात चांगली आहे. आणि पहिल्या वर्षीचं इथे सोयाबीन होतं, की इथे तूर होती, तिथे सोयाबीन होती. आता यावर्षी आपण काय केलं का, इथे जागा रिकामी ठेवली, सोयाबीनच्या जागेवर तूर घेतली, म्हणजे एक पिकाची फेरपालट आदला बदली केल्यामुळे फायदा झाला. फुल थोडं उशिरा येते, म्हणजे आपल्या रेग्युलर व्हरायटीपेक्षा ह्याची व्हरायटी म्हणजे कालावधी जास्त असल्यामुळे फ्लावर स्टेज थोडी उशिरा आल्यामुळे आपल्या भुयारीमध्ये कमी प्रमाणात सापडतो. बिलकुल शून्य मशागत तंत्रानं SRT पद्धतीने हे जे तूर लागवड केलेली आहे आणि नक्कीच याचे फायदे सध्या तरी मला भरपूर दिसत आहे. आणि तसंच जर पाहतो म्हटलं तर एकंदरीत जसं सरांनी सांगितलं की हे जे वाण आहे 6.111 हे थोडं उशिरा येत असल्यामुळे 8-10 दिवस बाकी जातीपेक्षा हे धुयारी धुक्यामध्ये सापडत नाही. आणि आता जर पाहतो म्हटलं तर 4 डिसेंबर 2025 आहे आणि आता हा डिसेंबर महिना जर दरवर्षीच्या हिशोबाने पाहतो म्हटलं तर हा खूपच सुंदर असतो. म्हणजे थंडी व्यवस्थित असते, त्याच्यानंतर ढगाळ वातावरण जास्त नसते, धुक्याचं प्रमाण जास्त नसते. जे काही धुके वगैरे ते नोव्हेंबरमध्ये जास्त येते, तर तिथे अर्ली तुरीला मार बसतो. परंतु याच्यामध्ये जे आहे, ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, आता माझ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, आता हा माल जो निघून राहिलेला आहे हा पूर्णच्या पूर्ण चपकतीलच. तर सर खूप खूप धन्यवाद, तुमची व्हिजिट झाली आमच्या शेताला. भाऊ तुमचे पण खूप खूप धन्यवाद. नमस्कार.